तो दोस्तो आज मला भूक प्रचंड लागलेली आहे आणि संध्याकाळ झाली आहे, तर चला स्वतःचा स्वतः स्वयंपाक करून खायचा आहे आपल्याला. तर मी हे 2 पोळीचं पीठ मळायला घेतलेलं आहे. तर मला लहानपणापासून जसं मी पोळी बनवायला शिकलो तसं मी त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करतो. तर बघा मी कशा पद्धतीनं पोळी बनवत आहे. तर हे पोळींच्या ज्या कडा असतात त्याच तेवढ्या लाटायच्या. मध्ये लाटायचं नाहीये, नाहीतर मध्ये पातळ होतं आणि साईडनं असतं ते जाड राहतं. तर बघूया मला बनवायला येते का. तर चला मंडळी, जे बॅचलर लोक आहेत जे स्वतःहून स्वयंपाक करतात, ते स्वयंपाक करणं किती कंटाळवाणं आहे नाही. कोणतरी आपल्याला करून खाऊ घालावं असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतंय. कामामुळं आपल्याला स्वतः रूममध्ये राहत असल्यामुळं आपल्याला स्वतः स्वतः बनवायला लागते आणि स्वतः खायला लागते. तर हा मी व्हिडिओ बनवत असल्यामुळं आवडीनं स्वयंपाक करायला लागलोय, जेणेकरून आपला व्हिडिओ शूट व्हावा. तर बघा मी किती झटपण छान 2 पोळ्या केलेल्या आहेत. आता ह्या 4 अंड्याचं ऑमलेट करत आहे. ह्याच्यात तेल घेतले. मी कांदा घालणार नाही आहे, कारण की तेवढा वेळ नाही कांदा घालायला. मला झटपट खायचंय आणि झटपट करून मोकळं व्हायचंय. तर कारण की मला झोप लागली आहे आणि मला भूक पण लागली होती. तर चला आज आपण पटकन स्वयंपाक करूया आणि जेऊया. तर हे मी झाकून ठेवले. झाकल्यामुळे ते दोन्हीकडनं चांगलं शिजतं. तर हे असं छानपैकी ऑमलेट तयार झालेलं आहे. तर चला आता ह्या 2 पोळ्या केलेल्या आहेत आणि हे अंड्याचं ऑमलेट केलेलं आहे. तर ही आहे आपली झटपट रेसिपी. तुम्हाला आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. तर चला या जेवायला. थँक यू.